UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करून 7/12 कोरा करणार। उपमुख्यमंत्री फडणवीसांची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा। पंतप्रधान मोदींची आज छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबईसह दादरमध्ये सभा, तर नंदुरबार आणि नांदेडमध्ये राहुल गांधी सभा घेणार। उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार। आमचं सरकार आल्यावर केंद्र सरकार डळमळीत होणार, संजय राऊतांचा दावा। मला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न झाला, पण ईश्वर माझ्यासोबत। उपमुख्यमंत्री फडणवीसांची विरोधकांवर टीका। पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होईल वाटत नाही। पवारांनी पटेल, जयंत पाटील आणि मला भाजपसोबत चर्चा करण्यास सांगितलं। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांचं वक्तव्य। अजित पवार भाजपसोबत गेल्यापासून बजेटची शिस्त बिघडली। भाजपमुळे बजेटमध्ये बेशिस्तपणा वाढला, रोहित पवारांची टीका। मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंनी जनतेचा विश्वास तोडला आणि शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली। वरळीच्या सभेतून राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर टीका। राज ठाकरे 25 वर्ष रडतायत, जनता त्यांना महत्त्व देत नाही। राज ठाकरेंच्या उद्धव ठाकरेंवरील टीकेनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया। माजी खासदार शिवाजी मानेंच्या तक्रारीवरून संतोष बांगरांवर अदखलपात्र गुन्हा दाखल। वाकोडीतील शिवारात पैसे वाटप होत असल्याचा आरोप। महाविकास आघाडीतील कुणीही मुख्यमंत्री झाला तरी चालेल, महायुतीनं विरोधी पक्षनेतेपदाची चर्चा करावी। बाळासाहेब थोरातांची टीका। इतरांच्या वयाचा विचार करता आता मलाच बारामतीचं सगळं बघावं लागणार आहे। नाव न घेता शरद पवारांच्या वयावरून पुन्हा एकदा अजितदादांचा निशाणा। मी कामाचा माणूस असल्याचं बारामतीकरांना आवाहन। काहींनी भाषणात माझ्या वयाचा उल्लेख केला, मी काय म्हातारा झालोय का? भोसरीतील भाषणात अजित पवारांचं नाव न घेता शरद पवारांची फटकेबाजी। भाजपकडून माझा बूथ सर्वात मजबूत अभियान। मोदी महाराष्ट्रातील 1 लाख बूथ प्रमुखांशी संवाद साधणार। अजित पवारांच्या आज नाशिकमध्ये 4 सभा, पिंपळगाव, दिंडोरी, सिन्नर आणि अहिल्यानगरमधील कोपरगावमध्ये सभांचं आयोजन। छत्रपती संभाजीनगर, नेवासा, श्रीगोंदासह सिन्नर आणि कोपरगावात आज उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार। तर केज, गेवराईसह हडपसर आणि सिंहगड रोडवर आज राज ठाकरेंची सभा होणार। शरद पवार आणि मल्लिकार्जुन खरगेंची पुण्यात सभा, धनकवडीमध्ये 5 वाजता तर वानवडीमध्ये सायंकाळी 7 वाजता सभा होणार। पूर्वग्रह दूषित विचार न ठेवता सर्व उमेदवार आणि राजकीय पक्षांना सहकार्य करा। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या बैठकीत आयुक्त राजीव कुमार यांचे निर्देश। नागपुरात 1.5 कोटी तर वर्ध्यात 21,98,000ची रोकड जप्त। नागपुरातील पैसे बांधकाम व्यावसायिकाचे असल्याचं दुचाकीस्वाराची माहिती। मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा नाहीच, आठवडाभर अजून थंडीची वाट पाहावी लागणार। 20 नोव्हेंबरपर्यंत मुंबईचं वातावरण तापलेलंच राहणार। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।